हॅलो डिअर ब्युटिफुल सोल्स. तर आज हा मेसेज स्वामी भक्तांसाठी आहे. सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि तुम्ही स्वामी भक्त नसालही, जरी तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा नसाल तरी हा मेसेज तुमच्यासाठी आहे. कारण स्वामी म्हणजे अर्थात दत्त अवतार, आणि दत्त म्हणजे हे साक्षात नारायण स्वरूपच आहे. तर तुम्ही कुठल्याही देवदेवतेला मानत असाल तरी हा मेसेज तुमच्यासाठी आहे. तर तरी पण मी स्वामींचंच हे काय म्हणतात, स्वामींच्या नावानेच जास्त हे बोलेल की ध्यान करत असताना मला एक गाणं, चॅनलाइज्ड गाणं मला आलं म्हणजे ध्यानात. तर मी तुम्हाला त्या गाण्याची खाली लिंक टाकेल किंवा गाण्याचं नाव टाकून देईल. तुम्ही ते गाणं ऐका. ते गाणं तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला आता असं होपलेस फील होत असेल, किंवा कुठलाही होप नाही आहे, किंवा निराशाजनक वाटत असेल, तर तुमच्यासाठी मेसेज आहे स्वामींचा की ते तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. विश्वास ठेवा स्वामींवर. आणि एक मिनिट, तुम्ही जेही काम करत असाल त्यात स्वामींना डेडिकेट करा, ते काम समर्पित करा स्वामींना, की स्वामी हे काम मी फक्त माध्यम आहे आणि हे तुम्ही माझ्याकडून करून घेताय, असं समर्पित करा. आणि विश्वास ठेवा. बस बघू स्वामींचा काय मेसेज तुमच्यासाठी. स्वामींचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे. जेही रीडिंग बघतायत त्यांच्यासाठी स्वामींचा काय मेसेज आहे. ओके, कार्ड काय उलटे पकडले काय मी. किंग ऑफ सॉर्ड्स. तुम्हाला ना थोडंसं ना ट्रूथ ओरिएंटेड व्हायचंय. ट्रूथ ओरिएंटेड म्हणजे कुठल्याही, आता तुम्ही ज्याही सिच्युएशनमध्ये आहात ना, तुम्हाला ज्याही गोष्टीमध्ये तुम्हाला आता प्रॉब्लेम वाटतोय किंवा तुम्हाला होप दिसत नाही आहे ना, तर त्यात ना तुम्हाला थोडंसं रिसर्च करायचं. थोडंसं रिसर्च करा, थोडासा स्टडी करा, आणि त्यातून तुम्हाला भेटेल तुमचा आन्सर. म्हणजे इथं होपलेस होऊन चालणार नाही. थोडंसं सॉर्ड म्हणजे विचारच आहे, विचार बरोबर. तर तुम्हाला विचार शार्प करण्याची गरज आहे. विचार शार्प. आणि थोडं बायसनेस, आपण कधी कधी काय होतो ना, इमोशनली पण विचार करतो थोडासा. म्हणजे आपल्या बायसनेस म्हणजे, तर समजा माझ्या कम्फर्टमध्ये जर आहे एखादा डिसिजन, तर मी थोडंसं बायसनेस कसं की माझ्या कम्फर्ट वाईज मी ते डिसिजन घेईल. तर तसं नाही करायचं. बायसनेस